Hello students, today we are going to listen Marathi translation of the very first story of 12th standard English. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयाच्या पुस्तकातील पहिला जो लेसन आहे 1.1 अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे या कथेची माहिती घेणार आहोत आणि भाषांतर ऐकणार आहोत. R.K. नारायण या आपल्या भारतीय लेखकाने ही शॉर्ट स्टोरी लिहिलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की ते अतिशय प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. या स्टोरीचे नाव आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. मराठीमध्ये ज्योतिषाच्या जीवनातील एक दिवस किंवा ज्योतिषाच्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस, अशा प्रकारे आपण या टायटलचं भाषांतर करू शकतो. ही कथा अतिशय इंटरेस्टिंग आहे. या कथेमध्ये दोनच कॅरेक्टर्स पात्रे महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे ज्योतिषी आणि दुसरं जे पात्र आहे ते एक अनोळखी व्यक्ती. मग या दोघांभोवतीच ही कथा फिरते. हा जो ज्योतिषी आहे तो त्याच्या गावापासून दूर पळून आलाय आणि एका नगरामध्ये त्याने ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि तो तिथे भविष्य सांगतो. मग तो नेमकं त्याचं गाव का सोडून आलाय आणि कोणतं तरी मनावरचं एक ओझं किंवा एक गूढ रहस्य त्याच्या जीवनामध्ये जे असतं त्याचं एक बर्डन घेऊन तो जगत होता. आणि अचानक एक दिवस त्याला एक असा अनुभव मिळाला की ज्यामधून त्याला कळलं की आपण जो विचार करत होतो तो पूर्णपणे चुकीचा होता किंवा वेगळा होता. आणि अशा प्रकारे त्या दिवशी त्याला एक वेगळीच अनुभूती मिळाली. याचे वर्णन या कथेमध्ये आहे. सो लेट स्टार्ट नाव. पेज नंबर 2. ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. ज्योतिषाचा एक दिवस. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen kavi shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी या ज्योतिषाने त्याची पिशवी उघडली व त्या पिशवीमध्ये, ज्यामध्ये एक डझन कवड्या, अस्पष्ट गोड वाटणारा तक्ते लिहिलेला एक कापडाचा चौरस आकाराचा तुकडा, एक वही व काहीतरी लिहिलेला खजुरांच्या पानाचा एक गठ्ठा, असे एवढे साहित्य त्याच्या पिशवीमध्ये होते. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सेक्रेड एश अँड वर्मिलियन अँड हिज आईज स्पार्कल्ड with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. त्याच्या कपाळावरील जो टिळा होता त्या टिळ्यामुळे व पवित्र गंध लावल्याने त्याच्या रूपाला एक चमकदारपणा प्राप्त झालेला होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये तीक्ष्ण वाटणारे असामान्य तेज होते, जे खरोखरच कायम गिराईक शोधण्यामुळे निर्माण झालेले होते. पण हे तेज त्याच्या साध्या भोळ्या ग्राहकांना याच्याकडे देवी सामर्थ्य आहे असे भासवणारे असल्याने ग्राहकांना समाधान वाटायचे. सो हिज कस्टमर्स फेल्ट कम्फर्टेड. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. मग हे जे त्याचं रूप होतं याचाच काय प्रभाव पडायचा ते पुन्हा पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या डोळ्यांचे सामर्थ्य गंध फासलेल्या कपाळावर व गालावर खालीपर्यंत पसरत असणारी ठळक अशी ती दिसणारी त्याची दाढी या दरम्यान असल्याने लक्षणीयरित्या वाढलेले होते.
यामुळेच एखादा मंदबुद्धी असणारा व्यक्तीसुद्धा या व्यक्तीच्या म्हणजे ज्योतिषाच्या प्रतिमेमुळे चमकेल व आकर्षित होईल. म्हणजे या ठिकाणी ज्योतिषाचं वर्णन दिलेलं आहे. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॉफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. मग यावर सर्वोच्च परिणाम साधणारी बाब अशी होती की त्याने त्याच्या डोक्याभोवती भगव्या रंगाचा फेटा गुंडाळलेला होता. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि या ज्योतिष सांगण्याच्या व्यवसायात ही रंगसंगती किंवा ही त्याची वेशभूषा कधीच अपयशी ठरलेली नव्हती. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मोस ऑर डालिया स्टॉक्स. मग लोक जशा मधमाशा फुलांकडे किंवा दहलिया फुलांच्या देठांकडे आकर्षित होतात तसे त्याच्याकडे आकर्षित होऊन यायचे, कारण त्यांना हे त्याचं रूप पाहून भविष्य ऐकायची इच्छा व्हायची. ही सॅट अंडर द boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. मग लोक त्याच्याकडे जे नेमके यायचे ते कोणत्या ठिकाणी यायचं याचं इथं वर्णन सुरू झालेलं आहे. तो टाउन हॉलच्या बागेमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या महाकाय पसरलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसलेला होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि हे जे ठिकाण होतं, ही जी बाजारपेठ होती, हा जो टाउन हॉलचा पार्कचा एरिया होता, गार्डनचा एरिया होता, हे ठिकाण अनेक प्रकारे खूप वेगळ्या पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण असं होतं. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि या ठिकाणी खूप गर्दी असायची. म्हणजे वाढणाऱ्या लोकांच्या गर्दीत अरुंद रस्ता असूनही सदैव लोकांची सकाळपासून रात्रीपर्यंत इथं ये जा चालूच होती. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक magicians, and above all an auctioneer of cheap clothes who created enough din all day to attract the whole town. या ठिकाणी वैशिष्ट्य काय होती, यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. रस्त्याच्या अवतीभोवती वेगवेगळे उद्योग व्यवसाय नजरेस पडायचे, ज्यामध्ये औषध विक्रेते होते, चोरलेल्या फर्निचरचे व सामानाचे वेगवेगळे दुकानदार होते, जादूगार सुद्धा यामध्ये असायचा. व या सगळ्यात आकर्षक काय होतं तर स्वस्त कपड्यांचा लिलाव मांडणारा एक विक्रेता, जो सर्व शहराला आकर्षित करण्यासाठी दिवसभर आरडाओरडा किंवा गलका करायचा. नेक्स्ट टू हिम इन वसिफरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, अँड ऑन द नेक्स्ट डे ही विल कॉल इट डेली आमंड, अँड ऑन द थर्ड Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. मग यामध्ये आणखीन एक दुकानदार आहे किंवा एक विक्रेता आहे, त्याचं सुद्धा वैशिष्ट्य मांडलेलं आहे. जसा एक कपडे विकणारा विक्रेता खूप दंगा करायचा, आरडाओरडा करायचा आणि गिरायकांना आकर्षित करायचा, आणि ह्या नेमक्या कपडे विकणाऱ्याच्याच पुढे आणखीन एक विक्रेता होता, तो सुद्धा याचं या पार्कचं वैशिष्ट्य होता किंवा या बाजारपेठेचं वैशिष्ट्य होता. व या कपडे विकणाऱ्या विक्रेत्याच्याच पुढे कर्णकर्कश आवाजात ओरडणारा एक शेंगा किंवा खरमुरे किंवा आपण जे तळलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शेंगांचे किंवा आणि वाटाणे फुटाणे असे विकणारे जे विक्रेते असतात त्यापैकी एक विक्रेता होता, जो की प्रत्येक दिवशी त्याच्या त्या खाद्याला, त्याच्याकडे ज्या काही शेंगा होत्या त्यांना नवनवीन नावे द्यायचा. व कधी त्या शेंगांना तो ओरडून नाव द्यायचा बॉम्बे आईस्क्रीम, दुसऱ्या दिवशी त्यांनाच म्हणायचा डेली आमंड्स, तिसऱ्या दिवशी म्हणायचा राजाज डेलिकसी वगैरे वगैरे अशी तो नावे द्यायचा. आणि या वेगळ्या पद्धतीने गिरायकांना आकर्षित केल्यामुळे लोक त्याच्याभोवती खचाखच गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रोलॉजर टू. आणि याचा फायदा कोणाला व्हायचा, ज्योतिषाला व्हायचा. मग या गर्दीतीलच काही लोक, यापैकी काही लोक या ज्योतिषाकडे चक्कर मारायचे, भविष्य ऐकायला थांबायचे. द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस
by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. मग हा जो ज्योतिषी नेमका जिथे बसायचा त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था काय होती, तर कृत्रिम प्रकाश व्यवस्था या ठिकाणी कमी होती. त्यामुळे काय वर्णन केले पहा, हा ज्योतिषी खरमुरी किंवा त्या भाजलेल्या शेंगाच्या ढिगाजवळ तळतडणाऱ्या व वरच्या दिशेने धगधगणाऱ्या पेटत्या त्या जाळाच्या प्रकाशात त्याचा ज्योतिषधंदा चालवायचा. म्हणजे तो जास्त कृत्रिम प्रकाश व्यवस्थेवर अवलंबून नव्हता. हाफ द enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. मग इथं प्रकाश व्यवस्थाच नव्हती, म्हणजे प्रत्यक्षात म्युनिसिपालिटीची किंवा नगरपालिकेची प्रकाश व्यवस्था किंवा वीज व्यवस्था नसल्यामुळे त्याच्या फायद्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त अशी वेगळी जादुई प्रकाश व्यवस्था इथं या ज्योतिषासाठी आपोआपच तयार व्हायची. कारण या त्याच्या व्यवसायाला जास्त प्रकाशाची पण गरज नव्हती. एक वेगळं वातावरण या कमी असलेल्या प्रकाश व्यवस्थेमुळे तयार व्हायचं. आणि इथं जी प्रकाश व्यवस्था निर्माण झालेली होती ती जादुई होती, आणि जी वास्तविकपणे कशामुळे झाली होती, त्या ठिकाणी नगरपालिकेने कोणतीही प्रकाशाची व्यवस्था न केल्याने ती झाली होती. आणि मग नेमका कोणता तो प्रकाश आणखीन त्याला वापरायला मिळायचा. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. मग शेजारी असणारी जी दुकाने होती त्या दुकानातील वीज व्यवस्थेमुळे, प्रकाश व्यवस्थेमुळे या बागेमध्ये, या पार्कमध्ये प्रकाश होता, किंवा हे ठिकाण दुकानातील वीज व्यवस्थेमुळे प्रकाशमान झालेले होते. 1 or 2 had hissing gas lights, some had naked flares stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and 1 or 2 like the astrologer managed without lights of their own. मग आता प्रकाश व्यवस्थेबद्दलच स्पष्टीकरण आहे. काही जणांकडे, काही विक्रेत्यांकडे खांबावर टांगता येणारे उघडे कंदील होते. काही जुनाट सायकलच्या दिव्याद्वारे प्रकाशित होणारे कंदील होते किंवा दिवे होते. आणि यातील एक दोघांकडे ज्योतिषांसारखे त्याच्याकडे कोणतेही उपकरण नसताना ते मात्र इतरांच्या प्रकाश व्यवस्थेवर अवलंबून व्यवसाय करायचे. म्हणजे इथे काही जणांकडे कंदील होते, काही जणांच्याकडे जुन्या सायकलवर चालणारे दिवे होते. आणि या बाकीच्या विक्रेत्यांच्या मदतीनं त्यांच्यावर अवलंबून असणारा जो प्रकाश निर्माण होतो तो प्रकाश हे बाकीचे काही विक्रेते वापरायचे. त्यामध्ये ज्योतिषी पण होता. ज्योतिषाकडे पण स्वतःचा कंदील नव्हता किंवा त्याच्याकडे सायकलवर वीज निर्माण होणारा दिवा सुद्धा नव्हता. इट वॉज अ bewildering crisscross ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि ह्या ज्या प्रकाश यंत्रणा नसल्यामुळे जो सावल्यांचा खेळ व्हायचा तो इथं निर्माण झाला होता. त्या ठिकाणी हलणाऱ्या सावल्या व प्रकाश किरणांचा वेडेवाकडेपणाचा गोंधळ निर्माण झालेला होता. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रोलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. मग याच्याकडे नेमका कंदील का नव्हता ज्योतिषाकडे, किंवा त्याच्याकडे कोणतीही प्रकाश व्यवस्थेचं त्यानं कोणतीही सोय का केलेली नव्हती. कारण त्याने जेव्हा जीवनाची सुरुवात केली होती तेव्हा त्याने ज्योतिषी व्हायचे हे कधीच ठरवले नव्हते. अँड ही न्यू नो मोर of what was going to happen to others then he knew what was going to happen to himself next minute. आणि ज्योतिषाबद्दल थोडंसं इथं वेगळं वर्णन आहे. इथं असं सांगितलेलं आहे, त्याने एकतर ज्योतिष व्हायचं कधीच ठरवलं नव्हतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पुढच्या क्षणाला त्याच्या जीवनात काय घडेल हे माहीत नव्हते. तसेच इतरांच्या जीवनात काय घडेल अशी सुद्धा याला काहीच कल्पना नसायची. म्हणजे दोन्ही गोष्टींची कल्पना नव्हती तरी सुद्धा तो ज्योतिषी झाला होता. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. तो त्याच्याकडे जे गिराईक यायचं त्यांच्यासारखाच, त्याच्या निष्पाप गिराईकांप्रमाणेच या ग्रह ताऱ्यांशी अपरिचितच होता. Yet he said things which pleased and astonished everyone. मग तरी सुद्धा हा ज्योतिष सांगायचा, हा भविष्य सांगायचा. मग असे असून सुद्धा तो प्रत्येकाला आश्चर्य वाटायला लावणाऱ्या व आनंदी करणाऱ्या गोष्टींबाबत बोलायचा. हा तर एक अभ्यासाचा, सरावाचा आणि अंदाजाचा, तर्काचा एक भाग होता. तरीसुद्धा हे तो आनंदी वाटणाऱ्या, समाधान वाटणाऱ्या, आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टी लोकांशी बोलून तो इथं त्याचा व्यवसाय करायचा. ही सेड थिंग्स दॅट वॉज अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड शूड गेसवर्क. मग तो भविष्य सांगताना ज्या गोष्टी बोलायचा त्या गोष्टी एक अभ्यासाचा, सरावाचा, दूर्त अंदाज बांधण्याचा किंवा तर्क चातुर्याचा एक
बोलण्याचा भाग होता, हे बोलण्याचे कौशल्य होतं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. तरीसुद्धा दिवसाच्या अखेरीला जेवढं प्रामाणिक माणसं काम करायची, कष्ट करायची, सो इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. मग हा सुद्धा कष्टच करायचा एक प्रकारचं. मग प्रामाणिक माणसाला जेवढे श्रम करावे लागतात तेवढेच या व्यवसायामध्ये श्रम होते व दिवसाच्या अखेरीस जे श्रम कष्ट तो करी त्यातून त्याने घरी न्यायला हवेत तेवढे पैसे किंवा मोबदला त्याला मिळत देखील होता. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्यानं त्याचे गाव कोणताही विचार किंवा प्लॅन योजना न ठरवता किंवा त्याच्याबद्दल न विचार करता त्यानं गाव सोडलेलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड there he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. मग जर त्यानं हे भविष्य सांगण्याचं काम स्वीकारलं नसतं तर त्यानं काय झालं असतं, कारण त्यानं गाव सोडलं होतं, तो कोणताही विचार न करता सोडलं होतं. जर तो त्याच्या गावामध्ये थांबला असता, त्याच्याच ठिकाणी जन्माच्या ठिकाणी थांबला असता तर त्याच्या पूर्वजांचे काम त्यांनी केले असते, जसे की जमिनीची मशागत, तिथंच राहणं, तिथंच आयुष्य जीवन घालवणं, लग्न करणं, शेतामध्ये मक्याचं पीक घेणं आणि नेहमीच त्याचं पूर्वजांचं घर, तिथंच तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण हे असं व्हायचं नव्हतं, घडायचं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. त्याला कोणालाही न सांगता घर सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि जोपर्यंत त्याच्या गावापासून शेकडो मैलांपेक्षा दूर तो जात नाही तोपर्यंत मात्र त्याला त्याच्या आयुष्यामध्ये विश्रांती घेणं शक्य नव्हतं. असं काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये घडलेलं. टू विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. आणि तुम्हाला माहीत आहे गाव सोडणं कशी एक भावना असते यामध्ये. मग गावाकडे राहणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचं गाव सोडणं हा मोठा सायास असतो आणि जणू काही समुद्र पार केल्याप्रमाणे अशा व्यक्तीला वाटत असतं, कारण त्याच्याकडे आपल्या भावनिक एक विश्वाचे एक वेगळे बंध आपल्या मनामध्ये गावामध्ये निर्माण होत असतात आणि अशा व्यक्तीला हे गाव सोडणं अशक्य वाटतं. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. आणि या ज्योतिषाकडं त्यानं खूप काळ हा व्यवसाय केला होता. मग खूप काळासाठी सराव केल्यामुळं त्याची दृष्टी तीक्ष्ण बनली होती आणि तर्क त्याचं वाढला होता. त्यामुळं त्याच्याकडं माणसांच्या समस्यांचं, माणसाच्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी यांचं जुजबी विश्लेषण करण्याची क्षमता होती. लग्न, पैसा आणि वेगवेगळ्या माणसांच्या नातेसंबंधामधील वेगवेगळ्या प्रकारची क्लिष्ट गुंतागुंत अशा प्रकारांबद्दल तो तर्क किंवा विश्लेषण करू शकत होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. आणि हा जो सराव केला होता त्यामुळे त्याची दृष्टी तीक्ष्ण बनली होती. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. विदिन 5 minutes he understood what was wrong. 5 मिनिटांमध्ये त्याला कळायचंही समोरच्याच्या आयुष्यात काय चुकलंय. ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन. नेव्हर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलीस्ट 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. तो एका प्रश्नासाठी 3 पैसे घ्यायचा आणि समोरचा व्यक्ती 10 मिनिटे बोलल्याशिवाय त्याने कधीही तो उघडले नाही, ज्यामुळे त्या व्यक्तीला सांगण्याची डझनभर उत्तरे व सल्ले तयार करण्यासाठी या ज्योतिषाला मनामध्ये वेळ मिळायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेजिंग ॲट हिज पाम, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर इफर्ट्स, 9 out of the 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. मग ज्यावेळेस तो तळहात पाहायचा व्यक्तीचा, तो समोरच्या व्यक्तीला म्हणायचा कितीही कष्ट केलात तरी अपेक्षित फळ भेटत नाही. आणि ह्या एकूण 10 पैकी 9 माणसं तरी किंवा गिराईक तरी त्याची सहमत व्हायची या विचारावर. ऑल ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. मग ही त्याची एक स्किल होती. ज्यावेळी मग तळहात तो हातामध्ये घ्यायचा त्यावेळी तळहात पाहून तो समोरच्या व्यक्तीला ह्या अशी काही सल्ले किंवा अशी वाक्य बोलायचा. मग तो विचारायचा तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांपैकी कोणी अशी एक स्त्री आहे का जिला तुमच्याबद्दल बरे वाटत नाही, किंवा तो व्यक्तीच्या स्वभावाबाबत विश्लेषण मांडायचा आणि म्हणायचा तुमच्या स्वभावामुळेच तुम्ही अडचणीत सापडता.
आणि अशा प्रकारे तो गिरायकांना इम्प्रेस करायचा. आणि पुढे तो आणखीन सांगायचा, हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जो शनी आहे तो शनीच उत्तावेळ आहे, तर तुमच्याशी वेगळं काय घडणार आहे. यू हॅव अन इम्पेट्युअस नेचर अँड रफ एक्सटेरियर. मग तो त्यांना म्हणायचा की तुम्ही उतावळे दिसता आणि बाहेरून कठोर दिसता. आणि ह्या वाक्यांना ऐकल्यामुळं दिस एन्ड्युअर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिडिएटली, फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज फॉरबिडिंग एक्सटेरियर. मग प्रत्येक व्यक्तीला हे अपील करायचं, कारण या वाक्यांमुळे तो लगेच गिरायकाच्या मनात उतरायचा. कारण आपल्यापैकी किमान काही जणांना तरी वाटते की आपला स्वभाव जरासा तापट आहे, आणि या सगळ्या या कौशल्याचा फायदा तो घ्यायचा. द नट्स वेंडर ब्लीव आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. मग त्या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे तो व्यवसाय करत असताना त्या दिवशी शेंगा किंवा खरमुरा विक्रेत्याने त्याचा कंदील विझवला व घरी जाण्यास तो निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू, सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल shaft of green light which stared in from somewhere and touched the ground before him. मग आता शेजारच्या शेंगा विक्रेत्याने कंदील विझवल्यामुळे हा ज्योतिषासाठी सुद्धा हा व्यवसाय बंद करण्याचा एक संकेत होता, कारण यामुळे अंधार पडणार होता आणि त्याला त्याचा व्यवसाय थांबवावा लागत होता. आणि त्या ठिकाणी फक्त एक छोटी हिरव्या रंगाची प्रकाशाची झोत कुठून तरी पडायची व ती नेमकी त्याच्या समोरील जागेत पडायची. म्हणजे ज्योतिषी जिथे बसला त्याच्यासमोर एक छोटा हिरव्या रंगाचा प्रकाशाचा झोत असायचा, त्याच्यावर त्याचा व्यवसाय तो करू शकत नव्हता. सो ही पिक्ड अप हिज काउरी शेल्स अँड पॅराफिनेलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. आणि तेवढ्यात काय झालं, त्याने कवड्या व सर्व साहित्य उचलले व घरी जायला तो निघाला. पिशवीत भरायला तो लागला. त्याचवेळी समोरील त्याचा हिरवा प्रकाश झोत कोणामुळे तरी त्याला दिसेनासा झाला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. मग ज्योतिषानं वर पाहिलं, त्याला त्याच्याजवळ उभा असलेला एक माणूस दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअरवर्न, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर व्हाईल अँड चॅट विथ मी. मग तो त्या माणसाला म्हणाला की, कारण त्याच्या मनामध्ये एक भावना आली की तो त्याचा ग्राहक असेल, आणि या शक्यतेची या ज्योतिषाला जाणीव झाली व त्यामुळं त्या माणसाला तो म्हणाला, तुम्ही फार काळजीत आहात ना, थोडा वेळ बसून माझ्याशी बोलला तर बरं होईल. मग असं तो त्या माणसाला म्हणाला. मग त्या माणसाने काय रिप्लाय दिला, द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. मग त्या माणसानं काहीतरी अस्पष्ट शब्द पुटपुटत प्रतिसाद दिला. म्हणजे तो नेमकं काय बोलला ते ज्योतिषाला समजलं नाही. द ॲस्ट्रोलॉजर pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" आणि इथे एक चॅलेंज दिलं ज्योतिषाला त्या माणसानं. त्या माणसानं वैतागून त्याचा हात ज्योतिषासमोर धरला. मग ज्योतिषाने पुन्हा एकदा या की माझं काहीतरी ऐका या सल्ल्यावर भर दिला, आणि या उलट रिॲक्ट करत त्या माणसाने त्याच्या हाताचा तळवा ज्योतिषाच्या नाकासमोर धरला व त्या ज्योतिषाला म्हणला, तू स्वतःला ज्योतिषी मानतोस तर? म्हणजे एक प्रकारचं त्याला आव्हान दिलं. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, टिल्टिंग द अदर पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, युअर्स इज अ नेचर. मग ज्योतिषानं सुरुवात केली त्याच्या स्किलला दर्शवायला. तो त्या माणसाच्या उत्तरानं ज्योतिषाला त्याला आव्हान दिल्यासारखी एक भावना निर्माण झाली. मग ज्योतिषाला यातून आव्हान दिल्यामुळं त्याने त्याचा तळहात पकडला त्या माणसाचा आणि त्या हिरव्या प्रकाशाच्या दिशेने त्यानं वळवला व तो म्हणाला, तुझा स्वभावच असा आहे. आणि हे मात्र ऐकल्यावर, ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. तो दुसरा माणूस म्हणाला, बस कर, थांब, म्हणजे हे नेहमीच तुझं, आता मला काय सांगू नकोस, मुद्द्याचं बोल नेमकं. म्हणजे अशा प्रकारे त्या माणसाने एक प्रकारे वेगळं आव्हान या ज्योतिषाला दिलं. मग पुन्हा ज्योतिषाचा स्वाभिमान दुखावला गेला आणि तो पुढे माणूस सुद्धा म्हणाला, टेल मी समथिंग वर्थ व्हाईल, मला काहीतरी अर्थपूर्ण असं सांग, म्हणजे ज्यातून काहीतरी मला माहिती कळेल, मुद्द्याचं बोल. अशा प्रकारे ह्या आलेल्या त्या व्यक्तीनं एक आणखीन आव्हान या ज्योतिषाला दिलं. मग ज्योतिषानं त्याचा बिझनेस सुरू केला. मग ज्योतिषी त्याला म्हणाला, आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड, आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि मग
हे त्याचा मुद्द्याचं बोल हा रिस्पॉन्स ऐकल्यानंतर ज्योतिष त्याला म्हणाला, एका प्रश्नाला मी केवळ 3 पैसे घेतो व तुम्हाला जे मिळते किंवा जे मिळेल यात तुम्ही जेवढे पैसे देता त्या बदल्यात पुरेसा मोबदला फेडणारी पुरेशी माहिती मिळते. म्हणजे मी पुरेसं भविष्य तुम्हाला सांगतो, पण माझा चार्ज किती आहे? एका प्रश्नाला 3 पैसे. ॲट दिस द अदर withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. मग मात्र त्या माणसाने ह्याला चॅलेंजेस दिलं. या उत्तराने त्या माणसाला एक वेगळी प्रतिक्रिया द्यायला भाग पाडलं. ज्यावेळेस ज्योतिषी त्याला म्हणाला की एका प्रश्नाला 3 पैसे, या उत्तराने त्या माणसाने त्याचा हात बाजूला घेतला आणि खिशातनं एक आणा काढला आणि त्याने ज्योतिषाकडे फेकला आणि तो म्हणाला, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुला, आणि जर तू फसवतोस हे सिद्ध झालं तर व्याजासहित तो आणा मला तुला परत द्यावा लागेल. आणि मग हे ऐकून ज्योतिषी पुढे काय म्हणाला पहा, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर मी दिलेली उत्तर समाधानकारक तुम्हाला जाणवली तर मला 5 रुपये द्याल का? आणि मग तो माणूस म्हणाला, नाही, नो. द मॅन सेड नो. मग पुढे आणखीन ज्योतिषाने त्याला आणखीन एक रिक्वेस्ट केली, ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. ठीक आहे, मग 8 आणे तरी देशील का? मग मात्र इथं दोघांची डील झाली. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. मग तो अनोळखी जो माणूस होता तो म्हणाला, ठीक आहे, पण एक अट आहे, जर तू चुकीचा ठरलास तर तुला मला दुप्पट पैसे किंवा दुप्पट आणे, दॅट इज 8 आण्याचे दुप्पट द्यावे लागतील. आणि दोघांमध्ये हा करार झाला. आणि मग ज्योतिषांनी त्याला भविष्य सांगायला सुरुवात केली. मग पुढे नेमकं त्यानं भविष्य काय सांगितलं याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू फॉर वॉचिंग.